नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज तुम्हाला आपल्या बाल्कनीमध्ये पाहायला मिळणार आहे पोपटांची फुलटू धमाल मस्ती। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि त्याचबरोबर आज ह्यांचे दोन मित्र माझ्या बाल्कनीत हे पाडून गेलेत। त्यांना उचलताना मात्र मला किती कसरत करावी लागते ते पण मी तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर आता तुम्हाला सांगते की हे जे गोड पोपट दिसतायत ना तुम्हाला, ते आधी तुम्ही एक काम करा बरं, हे सगळे पोपट मोजा। आता तर पहिल्यांदा तर काय झालेलं आहे की काही पोपट खाऊन गेलेत, पण आता जे काही पोपट माझ्या बाल्कनीत आहेत ना ते तुम्ही मात्र काउंट करायला अजिबात विसरू नका आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा किती पोपट माझ्या बाल्कनीमध्ये आहेत। तर चला, असो हे जे मस्तीखोर पोपट आहेत ना ते सुरुवातीला काय झालं होतं, जेव्हा ते माझ्याकडे यायच्या आधी ना काय करायचे ते की ना ते वायरवर बसायचे, तिथून निरीक्षण करायचे, कारण त्यांना माझ्या बाल्कनीत यायचं होतं। मी त्यांच्यासाठी खाऊ ठेवत होते, पाणी ठेवत होते, त्यामुळे ते तिथून पाहायचे आणि माझ्या बाल्कनीत यायचे। त्यांनी एक दिवस शेवटी हिम्मत केली, त्यांचा एक मित्र खाली उतरला, सगळे माझ्या बाल्कनीत आला, इकडे तिकडे सगळीकडे पाहिलं आणि शेवटी फिडरवर येऊन दाना खाल्ला आणि उडून गेला। आणि काही दिवसांनी मात्र हळूहळू खूप सारे पोपट तो घेऊन यायला लागला। आता तर माझ्या आहे ना, खरं सांगू तुम्हाला, बाल्कनीमध्ये ना ह्या पोपटांचा मेळावाच भरतो। म्हणजे जसं की मेळावा म्हणण्यापेक्षा तर खरं शाळाच म्हणायला काही हरकत नाहीये, पोपटांची शाळा। तर चला, आता हे जे गोड पोपट, शांत दिसणारे पोपट, तुम्हाला असं वाटत असतं की हे शांत आहेत, तर अजिबात नाही। ते काय करतात, आल्यानंतर आहे ना कोणाचं काय असं काहीतरी सुरूच असतं बरं का। खूप मस्ती, खूप दंगा, म्हणजे त्यांना दंगा केल्याशिवाय चैनच पडत नाही। काय करतात, येतात, एकमेकांच्या शेपट्या ओढतात, एकमेकांच्या पायाला चावा घेतात आणि त्यांचे जे काही मित्र आहेत ना त्यांना मात्र रोज खाली पाडणार पहा। म्हणजे कसं आहे ना की त्यांना त्यांच्या मित्राला जोपर्यंत बाल्कनीत खाली पाडत नाहीत ना तोपर्यंत ह्या पोपटांचं समाधानच होत नाही। आता मी तुम्हाला दाखवते की आज ह्यांचे दोन मित्र खाली पडलेत आणि ह्यांचा पण एवढा गोंधळ, एवढा आरडाओरडा, अरे जसं काय मीच काय ह्यांना केलंय। तर आता त्यांना माहिती तर आहे की आपण खाली पडल्यानंतर आपण पुन्हा एकदा सुरक्षित जातो, तरी पण पहा म्हणजे एवढा गोंधळ घालतात ना। आता हे जे मित्र आहेत ना त्यांना जेव्हा ह्यांना खाली पाडताना जेवढी मेहनत घ्यावी लागत नाही ना तेवढी मात्र ह्यांना सोडताना मला खूप मेहनत घ्यावी लागते। कारण कसं आहे ना की हे एवढे घाबरट आणि भित्रे असतात ना की त्यांना सोडताना मात्र मला दमछाक होते हो माझी, काय सांगू तुम्हाला। पण निसर्गातले पक्षी आहेत, ते निसर्गातच गोड दिसतात आणि पुन्हा ते बिचारे जसे निसर्गात जातात ना तेवढ्याच विश्वासाने ते पुन्हा माझ्याकडे येतात। आणि हा सगळा म्हणजे खरं सांगू का तुम्हाला, खूप आनंद आहे आपल्याला। परमेश्वराने जे आपल्याला सेवा करण्यासाठी जे आपल्याला बनवलंय ना ह्यांचं, तर कुठेतरी त्या देवाला सुद्धा माहिती असतं की आपण ह्यांना पकडत नाही, ह्यांना आपण पुन्हा निसर्गात सोडतो। त्याकरताच हे काहीतरी म्हणजे असेल की ते रोज खाली पाडतात त्यांच्या मित्रांना आणि पुन्हा मी त्यांना निसर्गात सोडते। तर असे गोड पोपट किंवा चिमण्या तुमच्याकडे पण येतात का हो, ज्या खूप मस्ती करतात आणि भांडणं करतात? तुम्ही मला सांगायला अजिबात विसरू नका। खरं तर आहे ना, तुम्हाला सांगू का, हे जे पोपट आहेत ना ते ना आपल्यासाठी ना खूप सारा आनंद घेऊन येतात ना, तसंच आहे ना जाताना सुद्धा आपल्याला ते खूप सारा आनंद देऊन जातात। जेव्हा आपण ह्यांना उठतो सकाळी पाहतो ना तेव्हा आपला दिवस सुद्धा खूप सुंदर जातो, खूप गोड जातो। इतके सुंदर आणि प्रेमळ पोपट आहेत हे। काही वेळेला तर काय होतं की काही जे पोपट असतात ना त्यांना तर आपल्या हाताने खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाहीत। म्हणजे ते येणार, आपल्या हातावर बसणार, छान खाऊ खाणार आणि पुन्हा उडून जाणार। तर काही पोपट कसे, आता बघा की पोपटांचे पण स्वभाव आहेत बरं का। काही पोपट आहेत ना खूप नटखट असतात, तर काही खूप शांत असतात, त्याचबरोबर काही कसे आहेत ना की खूप प्रेमळ असतात। म्हणजे आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की काही पोपट आहेत ना त्यांना रोज आपली सवय लागलेली असते, त्यामुळे काय करतात ते रोज आपल्या हाताने, कितीही फीडरमध्ये तुम्ही दाना त्यांना ठेवा पण ते रोज आपल्या हातानेच दाना खाणार, त्या एवढे प्रेमाने जवळ येतात। तुम्हाला पण असे जर बाल्कनीत पोपट हवे असतील ना तर तुम्ही एक सुंदरशी कमेंट करा, तुमची बाल्कनी कशी तयार करायची ते मी सगळं सांगेल, किंवा काही व्हिडिओ पण बनवले ते तुम्ही पहा। त्याचबरोबर आता पावसाळा येणार आहे आणि पावसाळ्यात तर खूप सारे पक्षी येतात बरं का बाल्कनीमध्ये। त्याकरता तुम्ही पोपट किंवा चिमण्या येत असतील तर काय तयारी करायची, फीडर कुठे लावायचं, त्यांना कोणतं धान्य खायला द्यायचं, ही सगळी माहिती तुम्हाला मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता हे दोघं मित्र पहा कसे शेजारी बसलेत, खरं तर पटत तर अजिबातच नाही, तरी पण शेजारी बसलाय कावळा येऊन। आता हिला जर राग आला ना तर ही त्या कावळ्याला अशी मारायला जाते ना, काय सांगू तुम्हाला। बिचारा कावळा खरं तर खूप गरीब आहे, पण आहेत ना हे सगळे पोपट खूप नटकट आहेत, ते त्याला तिथे बसूनच देत नाही, त्याच्यावर धावून जातात त्याला मारायला। एकदा मी तो पण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल। तर चला, असो ही अशी पक्ष्यांची गंमत आहे ना, ती तुमच्या पण बाल्कनीमध्ये जर भरत असेल किंवा होत असेल ना तर मला खरंच कमेंट करून सांगा। आणि इतकी
इतकी इतकी गोड गोड माझे पोपट तुम्हाला आवडतात का हो? माझ्या बाल्कनीत येणारे मला तर खूप आवडतात. आणि आता जर त्यांचं छान खाऊ मिळून झालं ना, असं पहा, कधी कधी अर्धा अर्धा तास आहे ना ह्या काठीवर येतात, नुसतेच बसतात. त्यांना खायचं नसतं, त्यांना प्यायचं नसतं, काही नसतं. यायचं, छान बसायचं आणि पुन्हा उडून जायचं. अशी असती माझी गोड बाल्कनी. राधे राधे.